नमस्कार, मी तृप्ती. बरेच दिवसापासून मी सोशल मीडिया आणि यूट्यूबवर सक्रिय नव्हते. कारणही तसंच होतं, कारण घरामध्ये माझ्या दीराचं दुःखद निधन झालं. 37 ते 38 वर्षाच्या दरम्यान ते होते. अगदी यंग होते. त्यांचं लग्नसुद्धा व्हायचं होतं. अशा कारणामध्ये त्यांचं निधन कसं झालं आहे, तर ते आमचं एक शॉप आहे. आमच्या शॉपच्या बाजूला एक शॉप होतं. ती सडलेली टिनेचा पत्रा होता, त्यावरून गेले. बरेच जण म्हणत होते की जाऊ नका, तरीसुद्धा ते गेले. आणि अगदी एवढं सगळे असं हातभर टीन ती बाहेर होती, म्हणजे पाणी वगैरे पडलं नाही पाहिजे या दृष्टिकोनातून ते बाहेर काढलं जातं, तशा प्रकारची ती टीन होती. आणि त्या टिनावरनं ते गेले आणि अचानक 2-3 पावलं गेले आणि जे सडलेले टीन होतं, रात्रीची वेळ होती, त्यामुळे त्यांना ते दिसलं नाही. आणि अचानक ते टीन 16 ते 17 फुटावरून ते खाली पडले. आणि लगेचच जसे पडले तसेच त्यांना आर्वीला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिथे जास्त उपचार अवेलेबल नसल्यामुळे त्यांना सेवाग्रामला इथे पाठवण्यात आलं. आणि 20 तारखेची रात्रीची ही घटना होती. आणि 22 तारखेला म्हणजे माझा मुलगा प्रजित, त्याचा बड्डे होता. तर मी सुद्धा त्याच वेळेला बड्डेची त्याच्यासाठी ड्रेस घ्यायला आणि थोडा काही किराणा घ्यायचा होता, म्हणून मी सुद्धा मार्केटमध्ये अगदी त्याच वेळेला गेले होते. पण जेव्हा अशी घटना कळली तेव्हा मग त्यांना सेवाग्रामला नेलं आणि 1 दिवस राहिले. ते ॲडमिट केलं त्यांना. आणि 21 तारखेला मी सुद्धा, माझे मिस्टर गेले. ते 12 वाजता मी टिफिन वगैरे पाठवलं त्यांच्यासाठी, त्याचे कपडे वगैरे पाठवले. 12 वाजता ते निघाले आणि लगेचच मी सुद्धा जेवायला घेतलं. पण मला जेवणसुद्धा अळणी वाटत होतं, तर मी सुद्धा ते ताट बाजूला ठेवून दिलं आणि लगेचच मी माझ्या मुलांना घेऊन त्यांच्या भेटीसाठी निघाले. पण जशी वर्धेच्या बसस्टँडला पोहोचली, आता सेवाग्रामला ऑटो पकडून जायला निघाले, तर तेवढ्यात मला फोन आला की ते या जगात नाही राहिले. फार दुःखद असं वातावरण निर्माण झालं घरांमध्ये. विशेष म्हणजे ते माझ्या लहान मुलांचा लाड करायला येत होते. आणि म्हणजे खूप असं 14 एप्रिलला माझ्या मुलाचा वाढदिवस, म्हणजे माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता. तर मी कपडे धुता मी म्हटलं त्यांना की मला हातात पेढा द्या. पण त्यांनी हातात पेढा न देता मला चारून पेढा दिला. म्हणजे बऱ्याचशा आठवणी अशा असतात. कसं असते, माणूस गेल्यानंतर त्याची किंमत आपल्याला कळतं. माणूस असतं तेव्हा त्याची किंमत नसतं. तर असंच काहीतरी झालं आहे.